शर्यतीचा राजा माणूस त्याला म्हणतात, असे आप्पा ज्याला संबोधले जातात. पंढरीशे फडके दादांचं तुम्ही नाव घेतलं, काय बोलाल त्या दादांबद्दल? शेटचा ना आता काय बोलू शकत नाही. वरचे शब्द झाल्यानंतर मी शेटच्या बद्दल बाईट देणार आहे. यांचा यो रुद्रा बैल थोडा बंदीमध्ये आमचा 1 वर्ष आम्ही थांबवला होता बैल, पण आम्ही थांबलो नाही. तेव्हा आम्हाला हसत होती लागा, बोलत होती बोलणारी. म्हणजे आता सतत बोलणं हे चुकीचं आहे माझ्या मते. तरी बोलणारी बोलत होती बैल फाकत या होतं. पैरे द्यायला पण लय लोकांनी पैरं मोरलं होतं. आज शर्यत येतं, आदल्या दिवशी कार्या पण घातल्या होत्या. असं लोकांनी पैरं मोरलं होतं, पण बैलांनी जिद्द नव्हती. मित्रांनो, आंबेगावचा सुंदर ज्याला रोज मैदानात बघतो आणि एकदम भारी बैल आहे. आणि मागच्या वर्षी त्यांनी मैदान गाजवला होता. आणि कुंभार खेडचा रुद्रा. सो दादा, काय बोलाल आजच्या शर्यतीबद्दल? सर्वप्रथम मी माझे प्रेरणास्थान, माझे आधारस्तंभ जे आपले नाहीत ते स्वर्गवासी पंढरीशे फडके यांना पहिले भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आशीर्वादानेच आज मी इथपर्यंत आहे या क्षेत्रामध्ये. त्यांच्या आशीर्वादानेच मी पुढे चाललेलो आहे. तर आज रुद्रा आणि आंबेगावचा सुंदर विरुद्ध गाडी धामणगावचा लक्ष आणि निलजाचा सम्राट याची मैत्रीपूर्ण लढत झाली. या लढतीत काहीच वाद ना होत नाही. ते पण आमचं मित्रच आहेत, आम्ही पण त्यांचा मित्रच आहे. मैत्रीपूर्ण शर्यत झाली. ही गाडी मागच्या अड्ड्यात पण पळाली होती गोरसाईला भिवंडीला, तेव्हा पण मैत्रीपूर्ण शर्यत झाली होती. तेव्हा पण गाडीने गुलाल घेतलेला. आता या गाडीचा दुसरा गुलाल आहे. म्हणजे तेव्हा पण गाडी हीच दोघं होती, रुद्रा आणि आंबेगाव. हीच दोन बैला होते. आंबेगावचा सुंदर, अनिल शेठ भाग्यवान. दुसरी गाडी मी आभारी आहे का त्याही मी एक फोन केला त्यांना का शेठ मला बैल पाहिजे. तर त्याही लगेच त्यांचा जो सुंदर ग्रुप आहे, सुंदर 0211 यांचे सर्व पोरं एकत्र केली. त्याही सांगितलं का बोलतो विशालनी बोलतो बैल मागले, बोलतं त्याला बैल द्यायचा आहे. तर त्याही एक शब्द मला फोन केला स्वतः. असा गाडा मला मी बघला नाही का जो समोरशी ना फोन करतं का विशाल तू तुझ्या बैलाचं नाव सोड, माझा बैल तुला मी देतो म्हणून पायऱ्याला. आता त्याही समोर आहे. त्यांचा आमचा टिट्टू रुद्रा ग्रुप कुंभार कांपाली आणि मी विशाल विराडे त्यांचा मनापासून आभारी. दादा, आज विरुद्ध कोण होते आपल्या? धामणगावचा लक्ष आणि निलजाचा सम्राट होता. दादा, नक्कीच आंबेगावचं सुंदर तर मैदान गाजवत आहे. त्या बैलाबद्दल काय बोलाल? नामांकित बैल आहे. गेल्या वर्षी त्यांनी याच मैदानामध्ये अपरिचित असा जोड त्यांनी हरवलेला होता. नाव नाही घ्यायचा कारण का नंदी आज आपला पण बैल, उद्या त्यांचा पण बैल. नामांकित बैल आहे. दोन्ही खांदी पब्लिकला पालणारा बैल, दोन्ही साईड आतून ना. त्या बैलाने त्यांच्या मालकांनी सांगितलं का बैलाला गेल्या वर्षी 40 पैरे झाले, यावेळी 14. त्यांच्या फोनवर आमचे एकदम जवळचे संबंध झालेले आहेत ना. त्यांच्या बोलण्यानुसार आम्ही पुन्हा गाडी हीच पलवणार. दादा, तुम्ही आता नाव घेतलं तर आपला देवगडा शर्यतीचा राजा माणूस त्याला म्हणतात, असे आप्पा ज्याला संबोधले जातात. पंढरीशे फडके दादांचं तुम्ही नाव घेतलं, काय बोलाल त्या दादांबद्दल? शेटचा ना आता काय बोलू शकत नाही. वरचे शब्द झाल्यानंतर मी शेटच्या बद्दल बाईट देणार आहे. मला असं 3-4 युट्यूब वाले माझ्याशी बोलणं केलेलं आहे का शेटची बाईट द्या, शेटची तुझी या सांगा. बिना आता नाही, जेव्हा 1 वर्ष शब्द होईल आमच्या शेटचा त्यानंतर मी बाईट देणार. नक्कीच दादा, तुम्ही वेळात वेळ काढला आणि मला मुलाखत दिली, त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि असाच आंबेगावचा सुंदर आणि रुद्रा नाव करत राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि रुद्राबद्दल काय बोला ना थोडं? रुद्रा यो माझा भाऊ दीपेश म्हात्रे कुंभारगाव डोबिले आणि नितेश दादा म्हात्रे हे मालक. ते नितेश दादा म्हात्रे तिकडे मागे पालाल तर बघते, त्यांना नीट दाखव. दादा या ना, तुम्ही पण समोर. हे मालक यांचा यो रुद्रा बैल थोडा बंदीमध्ये आमचा 1 वर्ष आम्ही थांबवला होता बैल, पण आम्ही थांबलो नाही. तेव्हा आम्हाला हसत होती लागा, बोलत होती बोलणारी. म्हणजे आता सतत बोलणं हे चुकीचं आहे माझ्या मते. तरी बोलणारी बोलत होती बैल फाकत या होतं. पैरे द्यायला पण लय लोकांनी पैरं मोरलं होतं. आज शर्यत येतं, आदल्या दिवशी कार्या पण घातल्या होत्या. असं लोकांनी पैरं मोरलं होतं, पण बैलांनी जिद्द नव्हती. मी त्यांना बोललो का बैल आमचा तर काय इकडे तिकडे झाला तर मना बोला, पण शब्दाचा मान ठेवून काही बैल आम्हाला दिलेलं आहे. सर्व गाडा मालकांचं मी आभारी आहे. पहिला अजयचा मल्हार मध्ये पळवला बैल, दुसरा टोंडऱ्याच्या लक्षण, तिसरा शिंगमबेडा ग्रुपच्या जालवामध्ये आणि 2 शर्यती आता आमच्या आंबेगावच्या सुंदर मध्ये झालेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ 2 शर्ती जिंकून त्यांनी उत्तर दिलेलं आहे दोन्ही बैलांनी ना, दाखवून दिलेलं आहे. आज आम्ही काय आहेत ते बैलांचा बैल दाखवलं, सांगायची गरज नाही. पब्लिकला पण दिसलं. पहिले बोलणार बोलत होती एटीएम काय, पण आता आप्पा बोलताना रुद्रा म्हणते.
नक्कीच याचा अर्थ कोणाचाही नंदी हा कधी ना कधी बोलतो, कमी नाव समजायचा नाही. तो आज तुमचा बलर उद्या दुसऱ्याचा बलर. बैलाचा योग कार्यकाल असतो, माणसं तशीच राहतात. बैल योग कायमस्वरूपी राहत नाही. एक बैल गेल्यानंतर माणूस थांबते का, दुसरा बैल घेते. त्याच्यासाठी आमच्या नितेश दादांनी आणि विठ्ठू काका म्हात्रे आमचे आधारस्तंभ, आणि साताऱ्याचे आमचे ज्यांची इथं लहानपणापासून रुद्रा जेव्हा आदत असल्यापासून ना टिट्टू, जी काय बैल आमची असते रुद्रा टिट्टू ग्रुपची, ते सर्व आमचे विकास काका सकुंडे बनवडी आणि सूरज सकुंडे यांची, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली रुद्रा मोठा झालेला आहे. आणि बैल ह्यो त्यांची तर पूर्ण सीझन असतो पाऊस कालचे ना, सर्व काय असेल ते काकाच बघतात त्या दोघांत. काका घ्या. तुम्हाला पण आहे तुमच्याकडे. दादा काय बोलाल तुम्ही आजच्या शर्यतीबद्दल काय बोलाल? आणि रुद्राला भरपूर जण नावं ठेवत होती, आता हे 2 कमीच आहे. हा, बैल आमचा राजाच आहे. घाटावरती बी त्यानं घाट गाजवून आलेला आहे आणि इकडे सुद्धा बिनजोडला तर बादशाच आहे तो. ना दादा, आज या 2 शर्यती जिंकून त्यांनी दाखवून दिलं की आम्ही कुठेही कमी नाही आणि सगळ्यांचे नंदी पळणारे असते. तर शर्यत हारल्यानंतर तुम्ही नीट बोलत चला, म्हणजे असा, कारण दादानी बोलल्याप्रमाणे प्रतिउत्तर जरा थोडं वाईट आलं, कारण नंतर त्या लोकांची मन दुखावली जाते. ज्याचा बैल असतो त्याचा मन दुखावला जातो. पण आज यांनी ते दोघं बैलांनी दाखवून दिले, दोन्ही बैलांनी. काय बोला? कुणाच्याही नंदीला नाव नाही ठेवायची. नंदी हा नंदी असतो आणि आपला नंदी असो किंवा दुसऱ्याचा असो, तो आज हारतो उद्या जिंकतो, पण कुठल्याही नंदीला नावं नसती ठेवायची असतात. हारजीत असते, पण आमचा नंदी असा आहे की तो कुणाला सांगण्यासारखा नाही. तो असा नंदी आहे आमचा हा. नक्कीच दादा. सुंदर बैलाची दादाने भेट. दादा काय बोलेल आजच्या शर्यतीबद्दल? रुद्रा आणि आंबेगावचा सुंदरनी दाखवून दिला. हो, बैल आमचं काय आहे, एक नंबरच पळतो. हा, लोक काय आज त्याला सगळ्यांना दाखवून दिलं बैलांनी काय आहे बैल. सुंदर बैलाचे मालक अनिल शेठ भाग्यवान यांनी माझ्या विश्वासावर मान ठेवून काही एका शब्दावर मला बैल दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे ना. असा गाडा मालक म्हणजे त्याही असं कधी भेदभाव नाही केलेला का सुंदर या नंबरात पळतो का त्या नंबरात पळतो. त्याही त्या नंबराचा भाव नाही, त्याही माणुसकी आणि जो समोरची व्यक्ती शब्द देतो त्यांना कसे आम्हाला एकदा बैल द्या, आमची इच्छा आहे तुमच्या बैलामध्ये पळण्याचे, ते शब्द पूर्ण करणारे हे गाडा मालक म्हणून अनिल शेठ भाग्यवान, त्यांचा मी मनापासून आभार आहे. टिट्टू रुद्रा ग्रुप कुंभार कनपाडा डोंबिवली आणि आमचे विकास काका सकुंडे यांच्याकडून त्यांचे सर्व व त्यांचे भाऊ आता त्यांचे सर्व सुंदर ग्रुप आंबेगाव यांचा मनापासून आभारी मी. आता मालक इथेच आहेत. मी जाता जाता शेवटचा प्रश्न विचारतो, कारण की जेव्हा जेव्हा मी मैदानात सुंदरला बघतो ना, असं मन प्रसन्न होतं ना, कारण त्याचं शरीर श्रेष्ठ आणि दिसायला खूप भारी वाटतं. म्हणजे आवाढव्य. आणि रुद्रा ही गाडी आता बिनजोडला तर पळतेच, पण कधी 3 फेऱ्यामध्ये गेली आहे का? आणि गेली असेल तर पुसेगावच्या मैदानाला दिसेल का? अजून आमचं ते का पुसेगावचं वगैरे काय ठरलेलं नाहीये. भविष्यात जर मुंबईला जर असेल भिवंडीला मैदान 3 फेऱ्या साईराज दादा यांचा, तेव्हा जर आमचं नियोजन जर शेट बोललं तर त्या टायमाला आम्ही गाडी पालवाचा निर्णय 100% घेणार.